सन्मानित खेळाडूला या ठिकाणी विनंती करतोय रुपेश पाटील घोडविंदे सर, रुपेश घोडविंदे सरांना विनंती करतो रुपेश लाटेचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सामना चालू करायचा, पंच लक्ष द्यायचं आहे. मी प्रशांत पष्टे यांना विनंती करतोय, तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन बसायचंय. पुढील सन्मानाकडे वळूयात. दीपेश लाटे यांचा सन्मान रुपेश घोडविंदे. चला दीपक भाकरे दिनेश पाटील सरांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. दीपक भाकरे यांचा दिनेश पाटील सरांना परंतु इथून अजून तुम्हाला चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. 3 षटकांचा सामना आहे, एक महत्त्वपूर्ण सामना जो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सुरुवात करूया, सामना थांबू नका प्लीज. स्वतःच्या फॉलोथ्रोनं चेंडूला थांबवलाय. पुढील सन्मानाकडे वळूयात आपण. गिरीधर शेळके यांचा झालाय. आशिष शेळके उपस्थित नाही. ज्ञानेश्वर शेळके, पुष्कर लाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील शेळके सरांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. पुष्कर लाटे यांचा. चला पुढील सन्मानाकडे वळूयात. रोहन ठाकरे खेळाडू उपस्थित आहे, त्यांचा या ठिकाणी शाही सन्मान करतील मुकेश शेळके. मुकेश शेळके यांचा शाही सन्मान, मुकेश शेळकेंनी शाही सन्मान करायचा रोहन ठाकरे यांचा. मी विनंती करतो मुकेश शेळके साहेबांना आपण मंचावरून थोडंसं खाली यायचं आहे. खेळाडूंचा या ठिकाणी शाही सन्मान. धाव संख्या किती फलकावर? 1 धाव, 4 चेंडू 1 धाव. जखडून ठेवलंय भावेशानं. हा सामना जो जिंकेल तो सरळ फायनल खेळेल तनिष 11 संघासमोर. योगेश पाटील यांचा शाही सन्मान करण्याची मी विनंती करतो किरण शेळके यांना. किरण शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण खेळाडूचा शाही सन्मान करायचा आहे. योगेश पाटील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघतोय. धावसंख्या फलकावर स्थिरावते. धावसंख्या लागते ती फलकावर फक्त 1 धाव. आपण पाहता सेमीफायनल नंबर 2 या सामन्यामध्ये तब्बल भावेश घोडविंदेनं 5 चेंडू हाताळलेत आणि फक्त 1च धाव दिली आहे. काय गोलंदाजी, सुपर गोलंदाजी आपण पाहतोय मुसारना प्रीमियर लीग 2026 मध्ये. शेवटचा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन सरळ डिक्लेअर झोन कडे. एकेरी धाव. सन्मानाकडे आपण वळूयात. चेतन लाटे याचा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय प्रति षटकाला 100 रुपये महेश पाटील यांच्याकडून. किरण शेळके यांना मी विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान करायचा आहे. योगेश पाटील यांचा शाही सन्मान करतील किरण शेळके आणि चेतन. मी विकास शेळकेंना विनंती करतोय आपण मंचावर जाऊन बसायचंय. तसेच मी आमचे डीजे चेतन लाटे असतील, कल्पेश पाटील असतील, रुपेश घोडविंदे या तिन्ही खेळाडूंना सन्मानित करायचंय. किरण शेळके सरांना मी विनंती करतोय तिन्ही खेळाडूंना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय. तिन्ही खेळाडू एकत्रित यायचं आहे. चला सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी खेळाडूंचा शाही सन्मान केला गेलाय. धन्यवाद. खेळाडूंना एक आठवण या ठिकाणी दिली जाते. प्रत्येक खेळाडू तर चांगला कामगिरी करतोय. तर धन्यवाद योगेश पाटील सरांना. या ठिकाणी आम्हाला देखील बक्षीस दिलंय, समालोचकांना देखील. तर धन्यवाद सर, आपलं या ठिकाणी मनापासून आभार मानतोय. आणि आम्हाला देखील या ठिकाणी बक्षीस अनेक ठिकाणी आम्हाला देखील बक्षीस देत आहेत, परंतु आपण देखील या ठिकाणी देत आहेत, तर आपलं मनापासून धन्यवाद. ज्यावेळेला राजेश सातवे फटका चांगला कव्हर करताय. झेल होईल की झेल घेतला जातोय. काय झेल घेतलाय, काय एफर्ट बघायला बघतात, काय एफर्ट पाहायला मिळत आहेत. वा दर्जेदार खेळाडू बाद भागते मोहन. चला सर्व खेळाडू आपण साईडला आहेत. आपण पाहतात मुसारना प्रीमियर लीग 2026 आजचा शेवटचा दिवस आणि फायनलचा दिवस. मी पुन्हा एकदा या लीग साठी गावातील ज्या बक्षीसदात्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो. पहिला चेंडू मार्गाचा जितू घोडविंदे. अल्पेशच्या बॅटमध्ये चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह फटका म्हणता येईल. 1च धाव. एकेरी धावेने धावसंख्येत भर धावा लागते त्या फलकावर. बिन 1 गडी बाद 3 धावा. खूपच दयनीय अवस्था आपण पाहतोय. दादू कदू संघानं अक्षरशः जखडून ठेवलंय. ज्या पद्धतीनं याच्या आधीचा सामना झाला तनिष 11 वर्सेस
एस पी किंग त्यांची सुद्धा अवस्था बिकट केली होती. त्याच पद्धतीनं दादू कनू संघ खेळतोय. आता मात्र चेंडू पुन्हा येतोय सरळ स्ट्रेट ड्राईव्ह फटका. एकच धाव. एकेर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येच्या फलकावर तब्बल 4 धावा. मी आमंत्रित करतोय गावातील जे गावकरी कुणी आजूबाजूला बसले असतील त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय या मुसारने प्रीमियर लीगच्या वतीनं की आपण कृपया मंचावर येऊन बसायचं आहे. चेंडू मात्र कट लागते. चेंडू जातो डिक्लेअर झोन कडे. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावा लागते त्या फलकावर एक गडी बाद 5 धावा. जर सामना जिंकायचा असेल ना तर या उर्वरित चेंडूंमध्ये अजूनही 15 ते 20 धावा काढाव्या लागतील त्या शिवांश 11 संघाला. चला सामना चांगला घडतोय. षटक क्रमांक 2 बघतोय. 3 षटकांचा सामना आहे. मग तिथे तुम्हाला देखील 20-15 धावा खूप निर्णायक असू शकतात. आपण एक या प्रीमियर लीग मध्ये वेगळं बक्षीस बघतोय. योगेश दामोदर पाटील यांच्याकडनं जो आपला स्कोरर आहे 1 बाउन्स जो स्कोरर आहे राहुल शेलके ज्यानं 2 दिवस खूपच मेहनत केली त्याच्यासाठी 500 रुपये बक्षीस दिलं जात आहे. तदनंतर आमचे कॉमेंटेटर आहेत दयेश ज्यानं 2 दिवस खूपच सुंदर अशी कॉमेंटेटरी केली. त्यांसाठी सुद्धा योगेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तर धन्यवाद बक्षीसदाते. आपलं मनापासून आभार. सातत्यानं मुसारनेकर आमच्यावर का विश्वास टाकतायत मग याचं उत्तर हे बक्षीसदात्यांमधून त्या देतात. षटक समाप्त होते. धावसंख्या होती ती फलकावर एक गडी बाद. अक्षय भोईर यांनी आम्हाला ऐन वेळेला फोन केला. माझी ऑर्डर टाकून देखील या लीगला मी 6 धावा. धन्यवाद साहेब. 6 धावा होत आहेत फलकावर. आणि आता मात्र शेवटचं षटक असलेल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा ठोकाव्या लागतील तर एक सुंदर अशी स्कोर आपल्याला म्हणता येईल. सामना बघण्यासारखा होईल. बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय तो अल्पेश आणि प्रल्हाद. धन्यवाद अक्षय भाऊ सर. या ठिकाणी निश्चित रूपानं या ठिकाणी आपलं धन्यवाद देतोय की मुसारने प्रीमियर लीग दरवर्षी आम्ही या ठिकाणी येत असतो आणि मुसारनेकरांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी धन्यवाद देतो का की आम्हाला या ठिकाणी त्यांनी प्रमोट केलं आणि नंतर त्यांच्या प्रत्येक मॅच करिता आम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून येत असतो. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी सामना पुढे समालोचन दादू कनू संघ एक विनंती करतोय. फायनल मॅच तुमच्या दोघांमधलाच कोणतरी एक खेळणार आहे त्यामुळे अंधार होईल त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. प्रथमेश पाटील जास्त मीटिंग करू नका. आपल्याला अजून एक फायनलचा सामना खेळवायचा आहे आणि तो सामना तुमच्या दोघांमधूनच कोणतरी खेळेल त्याच्यामुळे तुम्हालाच अंधार होणार आहे. तर मुकेश शेळके यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये बक्षीस असेल बॅटर्ससाठी. कोणत्या बॅटरने षटकार ठोका आणि तिथे तुम्हाला षटकाराकरिता 100 रुपये मिळतील. म्हणजे या ठिकाणी बक्षीसदाते आपल्याला बक्षीस लावताना पाहायला मिळत आहेत. एक महत्वपूर्ण लढाई या ठिकाणी पाहायला मिळते. तर निश्चित रूपानं या ठिकाणी बघू शकाल अनेक मान्यवर मंचावरती स्थानापन्न झालेत. विनंती करतोय मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात तुम्हाला देखील विनंती करतोय मंचावरती या आपण स्थानापन्न व्हा. चला या पहिल्या बॉल मध्ये कुठलीही धाव येत नाहीये. यावेळेला जेलची संधी स्क्वेअर लेग साइडला चेंडूला टोटवलाय परंतु त्या ठिकाणी पाहावं लागणार काय घडते काय. पहिली धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न होत असताना आता फेक ती चुकीची झाले. कदाचित खेळाडूला त्या ठिकाणी बॉल तो टच झाला. धाव मिळणार नाहीये. इजा होता कामाने जास्त कारण शेवटचा पल्ला गाठतोय आपण आणि चांगला खेळ दोन्ही संघांच्या मार्फत होत आलाय परंतु कदाचित थ्रो होत असताना थोडीशी ती चुकी कदाचित बॅटर मध्ये आलाय. मुकेश शेळके यांच्याकडनं प्रत्येक षटकारात 100 रुपये. या अल्पेश पाटील आणि प्रल्हादसाठी एक सुवर्ण संधी. मुकेश शेळके यांच्याकडनं प्रति षटकारात 100 रुपये. यावेळेला बॉल पुन्हा एकदा आता पंच वळतील आमच्या दिशेने. बरोबर एष्ट्यांच्या मधोबर खेळाडू सापडलाय आणि आता खेळाडूला परतावं लागेल. खेळाडू बाद बॅक टू पवेलियन. कमांड डीजे गाणं वाजवा आमच्या मान्यवरांचं आणि या खेळाडूंचं. आपण या ठिकाणी सुमधुर गाण्यानं मन जिंकायचे.
तर सागर आलेत गोलंदाजी करिता आणि नौका फलंदाज जो पुढे आलाय बॅटर्स रोशन शलके संपर्क साधायचे माझ्याशी. रोशन शलके तनिष 11 संघाचा खेळाडू. चला देवीदास नवीन बॅटर येतोय बॅटिंग करण्याकरिता. देवीदासला पाहणार आहोत बॅटिंग स्टान्स वरती आहे. योगेश पाटील संपर्क साधायचा. योगेश पाटील मंचाकडे यायचं. योगेश दामोदर पाटील. यावेळेला स्क्वेअर लेग साईडला चेंडू टोटवलाय. डिक्लर झोनच्या साईडला चेंडू जातोय. तिथे पंच आम्हाला कळवतायत 1 धाव. बा दर्जेदार सध्या तर खेळ चालू आहे. शेवटचा हाणामारीचं षटक तुम्हाला जिथे धावत संख्या येणं तेवढीच महत्वाची, कारण रफ अँड टफ सामना होईल. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि फायनलचा सामना मी देखील चांगला घडेल. ग्रामपंचायत सदस्य कैलासजी पष्टे साहेबांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन बसायचंय. तसेच आम्हाला 2 दिवस पाण्याची व्यवस्था केली ते कल्पेश अमृत पाटील यांना विनंती करतोय की आपण कृपया मंचावर येऊन बसायचंय. ज्यानं या लीग साठी 2 दिवस यावेळेला पुन्हा डॉट बॉल. पाण्याची व्यवस्था केली ते कल्पेश अमृत पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन बसायचंय. धावत संख्या 10. 9 लागले. 9 धावा माफ करा. आपण बघू शकता त्या ठिकाणी चेंडू झाकलाय डॉट बॉल आणि येणारे जे षटकामधून बॉल असतील. यावेळेला बॅटची कडा आहे त्या ठिकाणी. बॅटची कडा कदाचित पंच आमच्या दिशेला वळतील आणि षटक संपेल. तिसरं आणि 18 बॉल 18 चेंडू या ठिकाणी समाप्त होत आहेत. विजया करतात 10 धावांची आवश्यकता. एक माफक आव्हान या ठिकाणी आहे. चला विनंती करतोय दादू कोणू स्पोर्ट्स आपण लगेच बाहेर यायचं आहे आणि विनंती करतोय शिवांश 11 संघ आपण लगेच फिल्डिंग करण्याकरता यायचं, कारण फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. राजेश सातवे आणि टीम थोडे अडचणीमध्ये टीम सापडले. घाई करा अक्षयभू, घाई करा. चला घाई करायची आहे. फलंदाज किती पाहिजे? 10 झाल्या तर बराच आहे. वेळ वाचेल आपला. आपल्याला 2 दिवस ज्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली या मुसार प्रेमसाठी ते कल्पेश अमृत शेळके यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. बॉल द्या. बॉल पाठव. चला बॅट्समन फास्ट प्रथमेश आणि त्याच्या समवेत त्याच्या जोडीला येईल का नवीन बॅट्समन बघूया. प्रल्हाद नको देव मग आता तो काय बोलला मग. अरे दे दो बॉल. 4 बॉल दिलेले. हा मग 4 लागले ना. यो कुठे 4? यो काय कोणता तो? अरे फायनलला 2 दिलेले, सेमीला 2 दिलेले. चला सुरुवात करूया लवकरात लवकर या सामन्याला. पंच जुना चेंडू सगळीकडे फेकायचे. पंच सर्वांना चेंडू आदेश निवयाचाच होता. पंच जुनं सर्व चेंडू इकडे फेकायचे. जुने बॉल इकडे फेकायचे पंच. फक्त नेव्हियाचा जुना चेंडू ठेवा. 70 फेकून द्या इकडे. सुरुवात करूया पुन्हा एकदा. चला लवकरात लवकर. 18 बॉल 10 धावा माफक आव्हान आहे. तिथे सुरुवात करतील राजेश सातवी. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज झालेत. 2 बॅटर्स तर आलेत. बॅट्समन आदेश आणि त्याच्या जोडीला आलेत प्रथमेश. किती षटकामध्ये हा सामना समाप्त करतोय बघू शकताल आपण. या 2 बॅट्समनांना दादू काढू स्पोर्ट्स संघाचे 2 बॅट्समन. पहिला बॉल त्या ठिकाणी भिरकावलाय. चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. वा काय फटका मारलाय. दादू कोडू स्पोर्ट्सचा संघाचा बॅट्समन आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार आदेश. बॅटमध्ये सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न असेल. त्याचा वेळ वाचवायचा, कारण या पुढील सामना फायनलचा असेल. यानंतर यामधला जो विजयी संघ होईल तो तनिष 11 संघासमोर खेळेल.
विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. यावेळेला पुन्हा पुन्हा एकदा. हवाई हल्ला. पकडो क्या जीतो मॅच आणि आदेश मात्र बाद होतोय. आदेश बाद होतोय. आदेश सातवी आणि राजेश सातवी यांमधलं जे युद्ध बघायला एक तुम्हारी तो एक हमारी असं काहीतरी गणित. चला नवीन बॅट्समन भावेशला येताना पाहतोय आपण. निश्चित रूपानं हँड क्लोज हातामध्ये घालतायत. सध्या बघतोय पहिल्या बॉलवर आदेशने षटकार ठोकला. पुढच्या बॉलवर विकेट. आणि यापुढील सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा मनसुबा. एक परफेक्टली क्रिकेट या पद्धतीचा खेळ खेळला ना तर निश्चित रूपानं आपण पुढे देखील जाऊ शकाल. मोठे फटके. आपण आता स्वागत समारंभाकडे जाणार आहोत. तर एक धाव येते. 7 धावा. 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 3 धावा अजून विजया करता ज्या आवश्यक असतील. चला सुरुवात करूयात आपण पुन्हा एकदा. सागर पाटील आपली गाडी ओपन करायची जरा. जिथे प्रथमेश असतील बॅटिंग स्टँड वरती. प्रथमतः राजेश सातवे यांच्या जोडीला डॉट बॉल. कुठली धाव येत नाहीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे राजेश सातवेने पहिला चेंडू पहिला षटकार जर गमावला नसता तर सामन्याला रंगत निश्चित रूपानं आले असते. परंतु इथून आता विजय करतात. 3 धावांची आवश्यकता अजून शिल्लक राहिली आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला फटका तर चांगला सजवला आहे. जेल होईल की पाहावं लागणार. खेळाडू आहे आणि त्याच्याकडे तर होते चुकी. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मनसुबा तो होईल पूर्ण. या ठिकाणी बघाल तर जेल व्हायला हवा होता परंतु आपण तो जेल धरतीला दान केला. 2 धावा मिळतील. सामना टाय झालाय. सामना बरोबरीमध्ये सुटलाय परंतु एक धाव जी गरज असेल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तनिष 11 संघ आपला वेळेला- कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. फेक होईल मात्र चुकीची आणि उशिरानं विजय संघ होतोय. आणि दादू दादू काढू स्पोर्ट्स संघ फायनल मध्ये फायनल पोहोचतोय. मध्ये. हा जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. चला दोन्ही संघ कर्णधार लवकरात लवकर या. दोन्ही संघाचे तनिष 11 संघाचा कर्णधार